विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. कालच्या तासाला आपण मृदेचा पोत, मृदेची रचना आणि मृदेचा उपयोग याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आजच्या तासाला आपण मृदेचे काही प्रकार आहेत, त्याचप्रमाणे मृदा परीक्षण आणि मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या तासाला पाहणार आहोत. पहा, मृदेचा पोत म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे साधारण एक मृदा कशी असते, मऊ असते, खडबडीत असते, वालुकाश्म अशी काही मृदा असते, काही चिकट माती असते. तर अशा प्रकारचे मृदाचे पोत आपण कालच्या तासाला पाहिले. त्याची रचना कशी असते ते पाहिले, त्याचे उपयोग कशासाठी केले जातात ते आपण पाहिले. आता त्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण आज पाहणार आहोत. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे चिनी मृदा. त्याला केओलिन असंही नाव आहे. ही पांढऱ्या रंगाची असते आणि या मृदेपासून कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या आणि प्रयोगशाळेतील उपकरणे व मुखवटे भरण्या बनवल्या जातात. म्हणजे बघा, म्हणजे या चिनी मृदेपासून, पांढऱ्या रंगाच्या मृदेपासून तुम्हाला माहीत असेल घरामध्ये आपल्या कपबशा असतात. त्याचप्रमाणे स्नानगृहामधील काही फरशा असतील, स्टाईल फरशा, त्याचप्रमाणे काही टाक्या असतील पांढऱ्या रंगाच्या, किंवा प्रयोगशाळेमध्ये काही उपकरणं असतात. उदाहरणार्थ छोट्याशा वाट्या असतात आपल्याला, की ज्याच्यामध्ये आपण काही प्रयोगशाळेमधलं साहित्य त्या ठिकाणी वस्तू घेऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जे काही भरण्या असतात, मुखवटे तयार केले जातात. अशा प्रकारचं ज्या काही गोष्टी आहेत या चिनी मृदेपासून तयार केल्या जातात. दुसरा प्रकार आहे शाडूची मृदा. आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं की शाडू ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी जी घरं असायची, त्याचं जे बांधकाम असायचं ते मातीच्या विटांमध्ये असायचं. मग त्यामुळं ते लोक काय करायचे, बाहेरच्या बाजूने पांढऱ्या रंगाच्या शाडूचा काय करायचे, ते पोत्यारा देत होते. त्याला आपण शाडूची मृदा म्हणतो. म्हणजे ती सगळं पांढऱ्या रंगाची असते आणि मग ही पांढरट रंगाची असून त्यापासून पुतळे, मूर्ती बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. आता तुम्हाला माहीत असेल की गणपतीचा सीझन, आता गणपती उत्सव पुढच्या महिन्यामध्ये आहे आणि त्यामुळं शाडूचा वापर करून जी काही गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात, ह्या मूर्ती पर्यावरणपूरक असतात. त्या मातीच्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळतात आणि ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात त्या पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या असतात. त्या शक्यतो पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यामुळं पांढरट अशा शाडूची जी माती असते, या मातीपासून अनेक प्रकारचे पुतळे किंवा मूर्ती तयार केल्या जातात, की जेणेकरून निसर्गामध्ये त्या मातीपासून धोका निर्माण होऊ नये किंवा त्या निसर्गावर त्या मातीचा परिणाम होऊ नये, म्हणून पर्यावरणपूरक असे गणपती आणि मूर्त्या तयार केल्या जातात. तिसरा जो प्रकार आहे तो टेराकोटा मृदा. आता टेराकोटा मृदा म्हणजेच आता मी तुम्हाला जसं सांगितलं की प्लास्टर ऑफ पॅरिस, तशा पद्धतीच्या. मग ह्या मृदेपासून काय केल्या जातात, ज्या आपण कुंड्या तयार करतो की ज्याच्यामध्ये आपण छोटी छोटी गुलाबाची किंवा इतर काही फुलांची रोपटे आपण त्यामध्ये लावतो. अशा प्रकारच्या कुंड्या त्यापासून तयार केल्या जातात आणि घरामध्ये जर काही सजावटीच्या वस्तू बनवायच्या असतील तर त्या ह्या टेराकोटा मातीपासून बनवल्या जातात. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून आपण भिंतीवरती लटकवण्यासाठी काही वस्तू बनवतो, की उदाहरणार्थ एखादं चक्र असतं किंवा मध्यभागी एखादं सिलिंगला आपण काय करतो, प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये एखादं फूल तयार करतो, नक्षी तयार करतो. अशा प्रकारच्या नक्षी त्या टेराकोटा मातीपासून तयार केल्या जातात. म्हणजे जी मी सांगितलं तुम्हाला की प्लास्टर ऑफ पॅरिस, तिला टेराकोटा माती अशी मृदा असं म्हणतात. चौथा जो प्रकार आहे तो मुलतानी मृदा. आता ही मुलतानी मृदा म्हणजे जे ब्युटी पार्लरचे जे काही दुकानं असतात त्या दुकानांमध्ये सौंदर्य प्रसाधनांमध्ये ही वापरली जाते माती. बघा, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या चेहऱ्यावरती ही माती, मुलतानी माती लावली जाते आणि त्यापासून सौंदर्य प्रसाधनं म्हणून ही याचा वापर केला जातो. काही मुलांना माहीत असेल ज्यांच्याकडे ब्युटी पार्लरचं दुकान आहे घरी, तर ती मुलतानी माती त्या ठिकाणी
वापरली जाते. पहा, म्हणजे असे मृदेचे काही उपयुक्त असे प्रकार आहेत की जी मृदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडते आणि त्याच्यापासून आपण अनेक प्रकारच्या वस्तू तयार करणं किंवा काही ज्या आवश्यक असणारे गोष्टी असतील त्या आपण तयार करतो. आता पुढचा जो घटक आहे तो घटक म्हणजे बघा, माहीत आहे का तुम्हाला, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे. आता चिनी माती म्हणजे खनिज आहे एक प्रकारचं, आणि त्या खनिजापासून काय केलं जातं, ती माती तयार केली जाते आणि हे खनिज चीनमध्ये सापडतं आणि म्हणून याला चिनी माती असं नाव दिलेलं आहे. या मातीला उष्णता दिल्यावर तिची चकाकी काय होते, वाढते आणि काठिण्य पातळीसुद्धा वाढते. म्हणजे जसं आपण तिला उष्णता देऊ, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे आपल्याकडं कुंभार लोक अशी मडके बनवतात, माठ बनवतात, तर त्याला ती काय केली जाते, अगोदर उष्णता दिली जाते, भाजलं जातं आणि मग नंतर त्याच्यामध्ये कठीणपणा येतो. असा कठीणपणा या मातीलासुद्धा उष्णता दिल्यावर आणि चकाकी या ठिकाणी प्राप्त होते आणि म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी केला जातो. बघा, विशिष्ट प्रकारची भांडी तुम्ही जर पाहिली असतील की नक्षीदार भांडी असतात की ज्याच्यावरती अनेक प्रकारची नक्षी काढलेली असते, डिझाईन काढलेलं असतं, अशा प्रकारची भांडी आणि त्याच्यावरती एक चकाकी असते बघा, मऊ वाटतात आपल्याला, आपण हाताने स्पर्श केल्यानंतर ते आपल्याला मऊ वाटतात. अशा प्रकारची भांडी ह्या चिनी मातीपासून तयार केली जातात. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मृदा परीक्षण. आता हे मृदा परीक्षण का आवश्यक आहे? मृदा परीक्षण म्हणजे मातीचं परीक्षण. आता पाणी परीक्षण केलं जातं, मृदा परीक्षण केलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे. मग हे मृदा परीक्षण कशासाठी करायचं, तर मृदेचं परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचं प्रमाण आपल्याला लक्षात येतं की आपल्या पिकासाठी आवश्यक असणारं जमिनीमध्ये मातीमध्ये किती प्रमाण आहे, हे प्रमाण आपल्याला ह्या केल्यानंतर आपल्याला समजतं. मृदेचा रंग कसा आहे, त्याचा पोत कसा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण मिसळलेलं आहे, अशा अनेक प्रकारच्या घटकांचं आपल्याला साधारण एक कळतं की याच्यामध्ये किती प्रमाण आहे आणि म्हणून मृदा परीक्षण हे केलं जातं. आता मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे, ती दूर करण्यासाठी काय केले पाहिजेत उपाय, हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केलं जातं. म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी कसा आहे, हुशार आहे का, त्याला लिहायला वाचायला येतं आहे का, हे आपण कशातून बघतो, तर त्याची आपण परीक्षा घेतो आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याला एखादा परिच्छेद वाचायला लावतो किंवा एखादा पॅरेग्राफ आपण त्याला लिहायला सांगतो. मग त्याचं अक्षर कसं आहे, तो वाचतोय कसा, त्याचे पाडेपाठ आहेत का, हे सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो, तर त्याला किती येतं आहे हे पाहण्यासाठी. मग तसंच मातीचं परीक्षण कशासाठी केलं जातं, तर त्या मातीमध्ये कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या घटकांची कमतरता आहे, हे घटक शोधण्यासाठी माती परीक्षण केलं जातं. आणि माती परीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात जर ते घटक असतील तर आपण जे काही त्या ठिकाणी पीक घेणार आहोत हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. कुठल्याही प्रकारच्या घटकाची त्याला कमतरता भासत नाही आणि म्हणून माती परीक्षण केलं जातं. आता मृदा परीक्षणासाठी जमा केलेल्या मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी काय करावा लागतो, सुकवावा लागतो. पूर्ण उन्हात न ठेवता तो सावलीमध्ये सुकवायचा आहे. नंतर चाळणीतून चाळून घ्यायचा आहे. बघा, त्याची पण प्रक्रिया आहे की माती डायरेक्ट शेतामधली घ्यायची आणि परीक्षणासाठी जायचं असं नाही आहे. तर तो 8-10 दिवस काय करायचा आहे, मोकळ्या जागेमध्ये परंतु सावलीमध्ये सुकवायचा आहे आणि नंतर ती चाळणीतून काय करायचं आहे, माती चाळून घ्यायची आणि चाळून घेतलेली मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी pH सामू या विद्युत वाहकता या 2 परीक्षकांचा विशेष उपयोग या ठिकाणी केला जातो. म्हणजे pH सामू याचा अर्थ मी सांगणारच आहे, शेजारील पॅरेग्राफमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे बघा. तर या विद्युत वाहकता या 2 परीक्षणाचा, सामू आणि विद्युत वाहकता, म्हणजे या 2 गोष्टींचा विशेष करून त्यामध्ये उपयोग केला जातो. मग विविध प्रयोगांच्या आधारे तुमच्या शेतीतील मृदेची सुपीकता तुम्हाला ठरवता येते. म्हणजे आपल्या जमिनीमधील माती कशा प्रकारची आहे, ती चांगली आहे का, सुपीकता आहे का त्याच्यामध्ये, हे परीक्षणातून काय केलं जातं किंवा प्रयोगातून ठरवलं जातं. बघा, असे होऊन गेले. यामध्ये जर तुम्ही पाहिलं, डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH सामू संकल्पना मांडली. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 या प्रमाणात मिश्रण करून त्याचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात.
आता बघा, मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती यांचे 1:2 1/2 या प्रमाणात मिश्रण करून त्याचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. एक, आम्लयुक्त मृदा, ज्याच्यामध्ये pH किती असतो सामू 6.5 पेक्षा कमी असतो. बघा, आम्लयुक्त मृदा ज्याच्यामध्ये pH म्हणजे सामू किती असतो 6.5 पेक्षा कमी. दुसरा आहे उदासीन मृदा, ज्याच्यामध्ये pH 6.5 ते 7.5 पर्यंत असतो. बा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आम्लारीधर्मी मृदा, ज्याच्यामध्ये सामू कसा असतो 7.5 पेक्षा जास्त असतो. मग आता ह्या 3 प्रकारची मृदा, मग आम्लयुक्त मृदा, उदासीन मृदा आणि आम्लारीधर्मी मृदा, मग ह्या 3 मृदांपैकी आपल्याला कोणती मृदा चांगली असते, तर ती सुद्धा आपण खालील मुद्द्यामध्ये पाहणार आहोत, घटकामध्ये पाहणार आहोत. मग शेवटचा जो घटक आहे ती मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं. आता आपण काय करतो, काही शेतकरी मृदा तपासणी करत नाहीत, मातीचं परीक्षण करत नाहीत आणि पीक घेतात आणि मग पीक व्यवस्थित नाही आलं की मग आपण कशाला तरी दोष देतो. उदाहरणार्थ आपलं जे धान्य पेरलेलं आहे तेच चांगलं नव्हतं, म्हणजे बी चांगलं नव्हतं, त्यामुळं पीक चांगलं आलं नाही. परंतु ती मातीचे परीक्षण न केल्यामुळं हे जे काही घटकांची कमतरता असते किंवा काही घटक अधिक प्रमाणात असतात, त्यामुळं सुद्धा पीक व्यवस्थित येत नाही. मग ते तपासून न पाहिल्यामुळं या गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं कोणती येते, तर ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिलं कारण आहे की मृदेचा सामू हा किती असला पाहिजे, तर 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त. बघा, मृदेचा सामू 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त. सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी असलं पाहिजे, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी असलं पाहिजे. परंतु सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जरी कमी असलं तरी रासायनिक जे काही खतं आहेत ती अधिक प्रमाणात वापरायची नाहीत. म्हणजे बघा, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी म्हटलं की आपण काय म्हणतो, चला रासायनिक खतं आपण जास्त प्रमाणात वापरू, परंतु ते सुद्धा जास्त प्रमाणात वापरायची नाहीत, कारण त्याचा सुद्धा जमिनीवरती किंवा मातीच्या मृदेवरती, मातीच्या कसावरती परिणाम होतो. आणि म्हणून जमिनीतील पाण्याचा निचरा न होणं, बघा याच्यामुळं सुद्धा मातीचा जी सुपीकता आहे ती कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा कमी होणं, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी, म्हणजे थोडक्यात आपण जे घरातले काही भाज्यांचे देठ असतील किंवा काही पालापाचोळा असेल किंवा इतर काही पदार्थ असतील ते आपण उकिरड्यावर टाकून देतो आणि त्याच्यापासून सेंद्रिय पदार्थाचं खत निर्माण होतं, सेंद्रिय खत निर्माण होतं. ते खत जर आपण कमी प्रमाणात शेतीला टाकलं तर त्याच्यापासून सुद्धा मृदेची सुपीकता काय होते, कमी होते. सतत एकच पीक घेणं, बघा एकाच जमिनीमध्ये सतत एकाच प्रकारचं पीक घेणं, त्यामुळे सुद्धा मृदेची सुपीकता कमी होते. म्हणून आदलून बदलून पिकं घेतली पाहिजेत. बघा, तुम्हाला मी 6वीच्या वर्गामध्ये असताना, आता हे झालं मृदेच्या सुपीकतेच्या बाबतीत, परंतु तुमच्या संतुलित आहाराच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांच्या मी बऱ्याच तासांना मी सांगत आलेलो आहे की आपला संतुलित आहार कसा असावा, की संतुलित आहार जर आपला व्यवस्थित असेल तर आपलं शरीर निरोगी राहतं. आजच्या काळामध्ये आपलं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे, कारण अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी हवेतून, पाण्यातून किंवा अन्नातून पसरतात. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी संतुलित आहाराचं महत्त्व प्रत्येक तासाला मी सांगत आलेलो आहे. 6वीच्या इयत्तेमध्ये असताना आपल्याला माहीत असेल की संतुलित आहार कसा असावा. साधारण आठवड्यामध्ये आपण जे काही पदार्थ खातो, फळं खातो, भाज्यापाल्या खातो किंवा कडधान्य खातो किंवा मोडाचे धान्य खातो, हे एकाच प्रकारचं अन्न न खाता आदलून बदलून, आलटून पलटून आपण काय केलं पाहिजे, आपल्या आहारामध्ये हे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. म्हणून सतत एकच पीक जर शेतीमध्ये घेतलं तर जमिनीचा कस काय होतो, कमी होतो. आणि म्हणून शेतामध्ये पीक घेत असताना हे आलटून पलटून घेतलं पाहिजे, एकच पीक सारखं नाही घ्यायचं. अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते. खाऱ्या पाण्याचा सतत वापर, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे खारट पाणी नाही आहे, परंतु काही शेतकरी हे जे काही कूपनलिका असते, म्हणजे आपण जे बोर घेतलेलं असतं त्या बोरच्या पाण्यावरती काही शेती करतात. मग त्याचं पाणी जरा थोडंसं खारं असतं किंवा जास्त प्रमाणामध्ये त्याचे क्षार असतात आणि त्यामुळं काय होतं, मृदेची सुपीकता कमी होते. हे एक कारण आहे. 6वं जे कारण आहे ते रासायनिक खतं व कीटकनाशकांचा अतिवापर. आता मी तुम्हाला बोललो
की आपण जर सेंद्रिय पदार्थाचं वापर जास्त प्रमाणात केला आणि रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात केला किंवा कीटकनाशकं बाजारामध्ये मिळतात यांचा प्रमाण जर कमी ठेवलं तर याच्यामध्ये आपल्याला जमिनीची सुपीकता कमी होणार नाही. आणि जर अधिक प्रमाण ठेवलं तर मात्र आपल्या अतिवापरामुळं ही जमिनीची सुपीकता काय होणार आहे, कमी होणार आहे. पहा, नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये सांगितलेलं आहे बघा, आताचा जो शेवटचा मुद्दा झाला त्याच्यावरतीच सांगितलेलं आहे त्यांनी, की रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. म्हणजे आपण रासायनिक खतं ज्यावेळेस फवारत असतो त्यावेळेस काही प्रमाणामध्ये ते रसायन जमिनीवरती पडत असतं आणि त्या जमिनीमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणचा जो काही जमिनीचा पोत आहे तो पोत बिघडतो आणि त्या ठिकाणी पीक पेरणीयोग्य जमीन राहत नाही. आणि म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापलट करणं गरजेचं आहे. बघा, आलटापालट करणं म्हणजे एक पीक घेतल्यानंतर दुसऱ्या वेळेस पीक घेताना ते बदलून दुसरं घ्यायचं पीक आणि त्यानंतर मग तिसरं पीक घेताना आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं अशी आलटून पलटून जर घेत राहिलो तर जमिनीची सुपीकता ही काय होणार आहे, टिकून राहणार आहे. खाली दिलेलं आहे बघा, उदाहरणार्थ गव्हाचं पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. बघा, आपल्याकडं गहू पेरला जातो आणि गहू काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी जर पिकं घेतली तर यामुळे जमिनीचा जो काही कस आहे झालेला, कमी झालेला, हा कस भरून निघण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू. आपण जर गहू घेतल्यानंतर परत जर गहू घ्यायला गेलो तर सुरुवातीचा गहू आपला चांगला येईल, परंतु दुसऱ्या वेळेस आपण ज्यावेळेस आलटून पलटून पीक घ्यायच्याऐवजी ते गहूच पेरला तर मात्र तो गहू चांगल्या प्रकारे येणार नाही, कारण तोपर्यंत जमिनीचा कस काय झालेला असतो, कमी झालेला असतो. आणि म्हणून गहू झाल्यानंतर आपण ही जी काही कडधान्य, मोडाची जी धान्य आहेत, उदाहरणार्थ मटकी असेल, वाटाणा असेल, तूर असेल किंवा हरभरा, सोयाबीन, भुईमूग यासारखी पिकं जर आपण घेतली तर त्यामुळं जमिनीचा कस हा वाढतो आणि त्यामुळं परत आपण ही पिकं झाल्यानंतर गहू घेऊ शकतो. अशा प्रकारचे ही जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला बरीचशी काही मुलं शेतकऱ्याचे आहेत, त्यांना माहीत नसतं की अशा प्रकारचं आलटून पलटून पीक घेतलं पाहिजे. तर ते पीक अशा प्रकारे जर घेतलं तर जमिनीची सुपीकता चांगल्या प्रकारे टिकून राहते. बघा, या ठिकाणी पिवळ्या पॅरेग्राफमध्ये दाखवलेलं आहे जागतिक मृदा दिन कधी असतो, 5 डिसेंबर. 5 डिसेंबर या दिवशी आपण जागतिक मृदा दिन हा साजरा करतो. मग या दिवशी काय करायचं आहे आपण, तर मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे मातीची जी काही आपण संवर्धन करतो हे संवर्धन त्या दिवशी करायचं आहे आपल्याला. मग काय करायचं आहे आपण, तर मातीची झीज कशामुळं होते त्या गोष्टी आपण टाळायच्या. बघा, पाण्याबरोबर माती वाहून जाते, वेगवान पाणी. आता समजा नद्यांना किंवा ओढ्या नाल्यांना पूर आल्यानंतर माती वाहून जाते. मग ही माती वाहून जाऊ नये, मातीचं संवर्धन व्हावं, यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर असेल किंवा आपल्या शेतामध्ये असेल आपण झाडं लावायची. झाडं कोणती लावायची, शोची झाडं नाहीत लावायची, तर आंबा असेल किंवा लिंब असेल किंवा चिंच असेल किंवा आणि काही मोठ्या प्रकारची झाडं, वड असेल, पिंपळ असेल, अशा प्रकारची झाडं आपल्या घराच्या समोर किंवा शेतामध्ये लावायच्यात, की जेणेकरून या झाडाच्या मुळ्या खोलवर जाऊन या मुळ्या मातीला घट्ट पकडतात आणि त्या मातीची झीज होत नाही. कितीही मोठा पाऊस आला, पाणी वाहिलं तरी या मातीची झीज होत नाही आणि मातीचं संवर्धन केलं जातं. अशा प्रकारचा जागतिक मृदा दिन आपण 5 सप्टेंबरला काय करायचं आहे, 5 डिसेंबरला आपण साजरा करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही तर करायचेच, आम्हीसुद्धा करणारच. मग अशा प्रकारचे प्रयत्न आपण जर केले तर खऱ्या अर्थाने जागतिक मृदा दिन 5 डिसेंबरला साजरा झालं असं म्हणता येईल. यासाठी या ठिकाणी आपला जो काही हा नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, त्यामध्ये पाणी, हवा आणि जमीन या 3 घटकांविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. बघा, 6वीमध्ये असताना हवा, पाणी आणि जमीन ही जी संसाधनं आहे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली होती, परंतु सविस्तर माहिती या 7वीच्या वर्गामध्ये प्रकरण क्रमांक 3मध्ये आपण अधिक माहिती पाहिलेली आहे. आपल्याला हवेचे गुणधर्म, पाण्याचे गुणधर्म, जमिनीची रचना, जमिनीचे उपयोग, त्याचप्रमाणे मृदेचे जे काही प्रकार असतील, त्याचप्रमाणे मृदा परीक्षण का करावं,
मग मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणं कोणती, या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हे प्रकरण चांगल्या प्रकारे समजलेलं असेल असं मी समजतो. आणि या ठिकाणी जो काही स्वाध्याय आहे पेज नंबर 25वरती, या स्वाध्यायामध्ये तुम्ही खुणा करून घ्या कोणता स्वाध्याय घरी सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. त्यामध्ये उत्तराचे पर्याय दिलेले आहेत कंसामध्ये आणि 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्या 4ही रिकाम्या जागा तुम्ही सोडवायच्यात. असे का म्हणतात यामध्ये सुद्धा 3 प्रश्न आहेत. याचीही उत्तरं तुम्ही लिहायच्यात वर्गपाठाच्या वहीमध्ये. त्यानंतर प्रश्न चौथा, सांगा मी कोणाशी जोडी लावू, म्हणजे अ गट आणि ब गट या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रश्न 5वा आहे, चुकी बरोबर विधानं ते कोणते आहेत ते सांगा. आणि 7वा जो प्रश्न आहे, आता 6वा प्रश्न चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा असं सांगितलेलं आहे. तो नाही सोडवला तरी चालेल. 7वा प्रश्न तुम्ही सोडवा. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहा. बघा, म्हणजे प्रश्न पहिला, दुसरा, चौथा, 5वा आणि 7वा असे प्रश्न हे तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये स्वाध्यायामध्ये सोडवायचे. जर स्वाध्याय पुस्तिका असेल तर स्वाध्याय पुस्तिकेमध्ये तुम्ही सोडवू शकता. ज्यांच्याकडे स्वाध्याय पुस्तिका नाही आहे अशा मुलांनी वर्गपाठाच्या वहीमध्ये ते सोडवायच्यात. प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित अचूक लिहायच्यात आणि शाळा सुरू झाल्यानंतर ती मला दाखवायच्या, तपासून घ्यायच्या. ठीक आहे, धन्यवाद.